नमस्कार मंडळी, तर स्वाद कोळीवाड्याच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण नवीनच किचनची सुरुवात केलेली आहे, तर त्या निमित्ताने एक गोडाचा पदार्थ तर झालाच पाहिजे. जसं सत्यनारायणच्या पूजेला 1.25 किलोच्या प्रमाणात रव्याचा प्रसाद बनवतात, त्याचप्रमाणे मी इथे 1.25 वाटीच्या प्रमाणात रव्याचा प्रसाद बनवणार आहे. तर आपण रेसिपीची सुरुवात करूया. सुरुवातीला आपण गॅसवर कढई ठेवूया. कढई इकडे गरम झालेली आहे. आता त्यात 1.25 वाटीच्या प्रमाणात हे साजूक तूप घालूया. नंतर 1.25 वाटी रवा घालूया. या साजूक तुपामध्ये या रव्याला मस्त असं भाजून घेऊया. या रव्याचा आपल्याला रंग बदलायचा नाही आहे. रव्याचा भाजलेला सुगंध येईपर्यंतच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. हा रवा भाजायला मला मंद आचेवर 6 ते 7 मिनिटे लागली. आता ह्यामध्ये 1 केळं खिसून घालूया आणि ही केळं चांगलं असं एकजीव होईपर्यंत परतवून घेऊया. ह्या रव्याचा आणि केळाचा एकसारखा टेक्स्चर आला पाहिजे. आता गरम दुधामध्ये केसर भिजवून ठेवूया. हा केळा देखील छान असा मिसळला गेला आहे या रव्यामध्ये. आता यात गरम केलेलं दूध आणि पाणी घालूया. दूध आणि पाणी इकडे मी समप्रमाणात घेतलेलं आहे, पण त्याचं प्रमाण बघायचं असेल तर 1.25 वाटीच्या प्रमाणात 3 वाट्या घेतलेला आहे. 5 मिनिटे इकडे झालेले आहेत आणि हा रवा मस्त असा शिजला गेला आहे. आता यात आपण 1.25 वाटी साखर घालूया. आता ही साखरसुद्धा पूर्णपणे मिसळेपर्यंत आपण एकजीव करून घेऊया. आता ही साखर जोपर्यंत विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण ह्यावर झाकण देऊया आणि 3 ते 4 मिनिटे वाफेवर शिजवून देऊया. इकडे साखर देखील मस्त अशी विरघळली गेली आहे आणि प्रसादाचा शिरा पण काय मस्त मऊसूत तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता वरून आपण वेलची पूड घालूया, केसरवालं दूध, त्यानंतर गरम तुपामध्ये बदाम, काजू, चारोळी हे सर्व मस्त तळून घेऊया आणि या शिऱ्यावर घालूया. शिऱ्यातले ड्रायफ्रूट्स कुरकुरीत असले ना की ते खायला मजा येते. आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया. हा शिरा मिक्स करतानाच काय मस्त असा सुगंध पसरलेला आहे. प्रसादाच्या शिऱ्याचं प्रमाण योग्य असेल ना तर शिरा एकदम परफेक्ट बनतो आणि तुम्ही बघू शकता एकदम मऊसत कापसासारखा तयार झालेला आहे. अगदी पळीने सुद्धा हा मस्त असा पसरला जातो. आता यावर आपण झाकण देऊन 2 मिनिटे वाफेवर शिजवून घेऊया. म्हणजेच वेलची पूड, केसर दूध आणि ड्रायफ्रूट्स ह्यांचा सुगंध छान असा उतरेल या शिऱ्यामध्ये. तुम्ही बघू शकता काय साजूक तूप मस्त वर आलेलं आहे, म्हणजे हा आपला शिरा परफेक्ट असा तयार झालेला आहे. हे नैवेद्यासाठी आहे म्हणून आपण इकडे तुळशीची पानंसुद्धा घालूया. आता आपण एका बाउलमध्ये हा प्रसादाचा शिरा काढूया आणि गणपती बाप्पासाठी नैवेद्य देऊया. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने इकडे आपल्या किचनची नवीन सुरुवात झालेली आहे. त्यासाठी गणपती बाप्पाचं नैवेद्य देखील तयार आहे. तुम्हाला माझं नवीन किचन कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर ही प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आता आपण नैवेद्याला पाणी सोडूया आणि प्रसाद खाऊन बघूया कसं झालं ते. हा प्रसादाचा शिरा एकदम कापसासारखा मऊसूत आणि प्रत्येक साहित्याचं परफेक्ट असं कॉम्बिनेशन यामध्ये उतरलं होतं. तर आपला इकडे प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे, एकदम मऊसूत गोडसर असा. तुम्हाला जर प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.